नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना योक प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायचं आहे बरं का। योक पट्टीचं मला एका ताईची कमेंट होती की ताई योक पट्टीचं प्रिन्सेस कट ब्लाउज 36 साईजचं कटिंग करून दाखवा। तर बघा माझ्याकडे त्या कस्टमरचे ब्लाउज आहे आणि त्या कस्टमरने तसं सांगितलंच आहे की योक पट्टी प्रिन्सेस ब्लाउज मला पाहिजे, म्हणून म्हटलं चला त्या ताईंसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। तर बघा इकडे 9ची घडी घेतली आहे आणि म्हणजे 36 साईज आहे बरं का। 36 साईजचे 4 घड्या केल्या तर एक घडी 9ची येते, बघू शकता तुम्ही। आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे, असं 4 फोल्ड करून घेतलं इथून। आणि हा जो कपडा आहे ना स्लीवसाठी एक्स्ट्रा काढून घेतला आहे। तर बघा इकडे मीटरचं अस्तर घेतलेलं आहे, अस्तर आहे बरं का। मेन फॅब्रिक हे आहे तर म्हणजे साडीचं ब्लाऊज। आणि बघा इकडे ना आता ओपन करून घेऊ, जेणेकरून आहे ना ओपन केल्याने ही दुसरी घडी करायची अशी डबल, आणि नंतर मग ही चौथी घडी म्हणजे 4 फोल्ड करायचं आहे। बघू शकता प्रिन्सेस योक पट्टी ब्लाऊज आहे बरं का। इथं कुठे पण मी फार्मा का पेपर पॅटर्न कुठेच नाही वापरते, डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करते। नक्की व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईकने शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा पूर्ण लंबाई इथं 14 आहे तर मी 15 घेते बरं का। आणि इकडे शोल्डर आहे ना 5.5 घेते। प्रत्येकाचे माप वेगळे राहतं बरं का, बघू शकता। आणि मुंडा आहे ना 6.5 घेते। आणि याचा अर्ध्यामध्ये ना असं माप घेऊन घ्यायचं आहे बघा। 6.5 घेतला ना मुंडा, ते त्याचं निम्मे करायचं आहे, मध्ये काढायचं आहे। तर इथं मी 3.25 वरती केलेलं आहे। आणि 3.25 पासून आहे ना इथून हा जो बॅक पार्ट लाईन हा टक्स बघू शकता हा, आणि हा फ्रंटला त्याच्यापासून थोडंसं 1 इंच अंतर एवढं ठेवायचं आहे। आणि हा परत राऊंड असं द्यायचा आहे, एवढं लक्षात राहू द्यायचं आहे। आणि आता बघा पुढचा गडा घेते मी 7 घेते पुढचा गडा, आणि गोल घेते बरं का। पुढचा गडा 7 आहे बघू शकता। आणि रुंदीला आहे ना 2.5 घेतला आहे, शोल्डर 5.5 घेतलं आहे, मुंडा 6.5 घेतला आहे, बघू शकता। खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट योक पट्टी ब्लाऊज कटिंग करून दाखवते। मला एका ताईची कमेंट होती, त्या ताईंसाठी मी बोलली ना की बघा। आणि 9ची घडी घेतली बरं का, 36 साईजचं ब्लाऊज पाहिजे होतं त्यांना। आणि इकडे 2 इंच जास्तीचा कपडा घेते, बघू शकता। आणि इकडे ना 8.5 घेते बरं का कमरेची फिटिंग, बघू शकता। आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे। खूप छान एवढी मी तुम्हाला आहे ना ड्रॉइंग करून दाखवली बरं का। पूर्ण व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओ समजला असेल ना तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। आणि कुठे जर माझ्याकडनं चुकलं असेल ना ते सुद्धा सांगा बरं का। कस्टमरचे ब्लाऊज आहे तुमच्याशी शेअर करते ते, बघू शकता। आणि इकडे ना आता बघा हे बॅक पार्टला काटलं बरं का, हे नाही काटायचं, हे फ्रंट पार्टला काटायचं आहे बघा। आता इकडे मी हा पुढचा गडा सुद्धा छान पद्धतीने कटिंग करून घेते, हे बघा। आता हा बॅक पार्ट निघाला, बघू शकता। ही पट्टी ना राहू दिली, कारण हे ना अखंड पट्टी इथं गड्याची अशी निघते ना, इथं पाठीला ही पट्टी लावतो ना आपण, जोडतो ना मधल्या साईडने, तर ती पट्टी आपल्याला कामात येते। कारण थोड्या अस्तरमध्ये सुद्धा आपल्याला आहे ना ॲडजस्ट करून शिवायची सवय लागते बरं का। असं नाही की मीटरपेक्षा सुद्धा जास्त लागू शकतं, पण म्हटलं चला थोड्या गोष्टी जर तुम्हाला जर शेअर केला ना तर तुम्हाला सुद्धा काही गोष्टी आपल्याला कळतात। आणि बघा इकडे ना योकपट्टी काढायची आता पहिले मला। तर योकपट्टी मी इथे ना 3 घेऊन घेते, हे बघा 3 घेतली। आणि इकडनं सुद्धा 3 घेतली बरं का, बघू शकता। आणि वरून आहे ना 1 इंच वाढवून घ्यायची, ही 1 इंच वाढवली। आणि 3ची लाईन ना सिद्धी करून घ्यायची, हे पण 3 घेतले, हे पण ही लाईन सिद्धी केली। आणि आता ही नाही 1 इंच घेतलेलं आहे इथं। आता इथं ही ना 3 वरती मी घेतलं आहे, 3.5 बी घेऊ शकता बरं का याचं अंतर। इथून आहे ना बघा योग निघाला हा बघा, हा योग पट्टी निघून गेली आता। आणि आता आहे ना कट करून घेऊ आपण, बघा छान असं योकपट्टी निघाली। आणि आता आहे ना इथं प्रिन्सेस कट आपल्याला काढायचं आहे। तर बघू शकता इथं आहे ना मी पॉईंट काढून घेते पहिले। तर 10.5 वरती पॉईंट काढायचा आहे आपल्याला, बघू शकता। हा 10.5 वरती वरून इथून तर इथून वरून टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत 10.5 घ्यायचं आहे। आणि इकडे ना 3.5 घेते बरं का मी, हे बघा 3.5 घेतलं आहे।
आणि हे 3 आहे, हे जी टिक केली ना, हे 3 घेतलं आहे ना, तिथूनच आपल्याला करायचं आहे बघू शकता. आणि परत इथून आहे ना 2 इंच पकडायचं आहे इथं मध्ये, आणि हे थोडीशी स्ट्रेट लाईन सारखं घ्यायचं आहे. आणि बघा इकडे ना छान असा राऊंड द्यायचा आहे बरं का. हे बघा असं जोडायचं आहे आपल्याला, म्हणजे हा आहे ना कट करायचा आहे मधला भाग, तेव्हा आपला इथं पप होईल. आणि तो पप झाल्यानंतर मग आपलं योग परत छान असं स्टिचिंग करायच्या टायमाला पप येतो मग अजून परत. बघू शकता इथं आहे ना अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. योगपट्टी ब्लाऊज स्टिचिंग करतो ना बघा, त्याच पद्धतीने बघू शकता. खूप छान आणि मस्त मी तुम्हाला एवढं कठीण समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे बरं का. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना शेअर करू शकता, आणि लाईक सबस्क्राईब पण करा बरं का. बघा छान असा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आणि आता बॅक पार्ट करून घेते. आता बॅक पार्टमध्ये ना मागे मला मटका गळा घ्यायचा आहे छान असा, आणि 4ची पाट घेते बरं का. आणि मटका गळा ना खूप छान येतो बरं का माझा. डायरेक्ट ड्रॉइंग करते मी, जास्त डीप नाही पाहिजे, नॉर्मल असा पाहिजे. इथून थोडासा बघा छान असा. आणि हा मागचा टक्स आहे ना 5 इंच अंतरावरती घेतला आहे बरं का. बघू शकता लांबी 4 4.5 एवढी घेऊ शकतो आपण. तर बघा इकडे मी मागचा गळासुद्धा छान असा कटिंग करून दाखवते तुम्हाला. हे बघा झालं ना. आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकदम छान असा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही. आणि आता स्लीव सुद्धा छान अशी कट करून घेऊ. स्लीव आहे ना लॉंग आहे, तर इथं आहे ना 10 आहे, तर मी 11 ठेवते स्लीवला बरं का. आणि 9ची घडी घेतली ना आपण छातीची, 1 घडी 9 घेतली, तर त्या घडीवरनं रुंदी काढायची आहे आपल्याला. तर मी परत एकदा सांगते, छातीची 1 घडी 9 आली आहे, तर इथं आहे ना आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. तर इथं 8.5 घ्यायची. बघू 8.5 घेतली रुंदी बरं का. रुंदी 8.5 घेतली आहे बाईची रुंदी. आणि स्लीव आहे ना आपल्यावरती अवलंबून आहे. आता इथं 10 आहे, तर मी 11 घेते स्लीव बघू शकता. आणि मच्छी कट इथून आहे ना इकडनं बी 11च घ्यायची बरं का. आणि इकडनं आहे ना 3.5 इंच अंतर इथं घ्यायचं आहे बघू शकता इथं. हे बघा. आणि आता इथूनच मच्छी कट छान असा काढून घ्यायचा आहे. आणि हे ना दंडघेर 5.5 आहे, 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे बघू शकता. छान असं स्लीवसुद्धा तुम्हाला कटिंग करून पूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवते बरं का. असं नाही की स्लीव दाखवते मागचा भाग पुढचा भाग वेगळा वेगळा, बॅक पार्ट फ्रंट पार्ट वेगळं नाही दाखवत. सर्व पूर्ण ब्लाऊज तुम्हाला डिटेल्समध्ये पूर्ण ब्लाऊज समजवण्याचा प्रयत्न करते. कटिंग या पद्धतीने करते असं. आणि मी काय असं समजून घ्या, स्वतःचे नाही ब्लाऊज राहता बरं का, कस्टमरचे ब्लाऊज राहता माझ्याकडे. डेली स्टिचिंग माझी चालूच राहते. आजसुद्धा आहे ना अर्जंटमध्ये मला 4 ब्लाऊज स्टिचिंग करायला आले बरं का. वटसावित्रीचं व्रत चालू आहे ना त्याच्यासाठी. तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.